श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला मार्तंड भैरव षंड नवरात्र याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. म्हणजेच खंडे नवरात्र चंपा षष्ठी या महिन्यामध्ये आलेली आहे. ही चंपाषष्ठी दिनांक 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर या 6 दिवसामध्ये आपल्याला खंडे नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे. हा खंडे नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा असतो आणि खंडे नवरात्र म्हणजे नेमकं काय, चंपाषष्ठी म्हणजे नेमकं काय, त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी या 6 दिवसाची युद्ध झाल्यामुळं हे 6 दिवस खंडोबाचे नवरात्र असते. या 5 दिवस उपवास केला जातो आणि 6व्या दिवशी तो उपवास सोडला जातो. या दिवसामध्ये देवासमोर माळा बांधल्या जातात. खंडोबाला झेंडूची फुले प्रिय आहेत. ती फुले वाहिली जातात. फुलांच्या माळा वाहिल्या जातात. 6 दिवस सतत आपल्या देव्हाऱ्यामध्ये नंदादीप तेवत ठेवला जातो आणि 6 दिवसामध्ये दररोज एक असे 5 पारायण केले जाते. आणि हे आपण का करायचे? कारण आपल्या पूर्वजांनी प्रत्येक कुळाची संरक्षणाची, उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदेवतावर सोपवलेली आहे. त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेसाठी कुलधर्म व कुलाचार नेमून दिलेले आहेत. हेच कार्य आपण करायचे आहे. महाराष्ट्रात सामान्य ठिकाणी मराठी मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करत असतात. येळकोट म्हणजे काय? 6 कोटी भक्त असलेल्या देवा तुला नमस्कार असो असं आहे. तर आपल्याला या खंडे नवरात्र हा विधी करायचा आहे. महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांची कुलदैवत आहे. जेजुरी, निमगाव, पाली, नळदुर्ग ही खंडोबाची महत्त्वाची स्थानं आहेत. आणि आपल्याला 13 तारखेपासून 18 तारखेपर्यंत प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये खंडोबाचे टाक ठेवून खंडे नवरात्राची स्थापना करायची आहे. 6 दिवस आपल्या घरामध्ये पूजाविधी मांडणी करून आपल्याला अखंड दीप तेवत ठेवायचा आहे. आपल्या सर्वांचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज आहेत. त्यांचे नवरात्र काही सेवेकऱ्यांच्या घरी करावयाचे आहेत आणि ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे आहे. म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल पक्ष 1 पासून प्रतिपदा ते षष्ठी या 6 दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे. या नवरात्रीमध्ये देवी नवरात्रीच्या प्रमाणेच आपल्याला घटस्थापना करायची आहे. फक्त श्री खंडेराव महाराजांचा टाक घटावर पूर्ण पात्र भरून, म्हणजे पाणी तांब्यामध्ये पूर्ण पाणी भरून त्यावर एका प्लेटामध्ये अक्षदा ठेवून त्यावर खंडोबाचा टाक ठेवायचा आहे. त्या टाकाखाली विड्याची 2 पाने ठेवून त्याच्यावर टाक ठेवायचा आहे. बाकीचे मात्र देव सगळे आपल्याला देव्हाऱ्यामध्येच ठेवायचं आहे. त्या देव्हाऱ्यांना त्या देव्हाऱ्यामधल्या देवांना घटाच्या ठिकाणी बसवायचं नाही. बाकीची सर्व देव मंदिरातच त्या देवांचं पूजा करायचं आहे. फक्त खंडोबा देवाचा टाक तेवढा आपल्याला तांदूळ भरलेल्या प्लेटामध्ये ठेवायचा आहे. तांदूळ भरलेल्या प्लेटाच्या खाली आपल्याला तांब्या ठेवायचा आहे. ज्या पद्धतीनं आपण नवरात्रामध्ये पूजा अर्चा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला खंडे नवरात्राची पूजा अर्चा करायची आहे. आपण फक्त देवीचा टाक ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला खंडोबाचा टाक ठेवायचा आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण देवीची पंचोपचारप्रमाणे पूजा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला खंडोबाची सुद्धा पूजा करायची आहे. त्यानंतर मल्हारी महात्म्य या पोथीमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्याला नैवेद्यामध्ये वांग्याची भरीत, बाजरीची भाकरी नैवेद्य दाखवायचा आहे. आणि मल्हारी सप्तशती या पोथीचे 5, 7, 11 पारायण करायचे आहेत. या 6 दिवसामध्ये पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प सोडायचा आहे. कुटुंबातील आरोग्य, धन, दौलत, लक्ष्मी, लेकरांचे आरोग्य, लेकरांची प्रगती, ज्या काही तुमच्या अडीअडचणी आहेत त्या सगळ्या अडीअडचणी तुम्ही श्री खंडेराव महाराजांसमोर मांडायच्या आहेत आणि संकल्प विधियुक्त करायचा आहे. आणि मग तुम्हाला जेवढे काही या ग्रंथाचे पारायण करणं शक्य होईल तेवढे तुम्ही बोलायचे आहे. मग तुम्ही 5, 7, 11 जेवढे काही बोलला आहात तेवढे तुम्ही बोलायचं आहे. जेवढे तुम्ही म्हणलात तेवढेच तुम्ही पारायणाचा संकल्प करायचा आहे. जास्त संकल्प करून ठेवायचा नाही. जेवढे तुम्हाला करणं, पाठ, वाचणं होईल तेवढाच संकल्प करायचा आहे. आणि संकल्प झाल्यानंतर विधियुक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि श्री मल्हारी महाराजांना ध्यानमंत्र म्हणायचा आहे. आणि हा ध्यानमंत्र कोणता आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ध्याये मल्हारी देवम कनकगिरी निभीम म्हालसा भूषितांगम श्वेतांगं खडगहस्तं
विबुधां घिने सेवमाय कृतार्थे युक्तार्धीन दैत्य मुरुघाड मुरु विलासिते चूर्णभिरामं नित्यं भक्तेन तुष्टं श्वनपरिपता कारग्यायम. ही तुम्हाला ध्यानमंत्र म्हणायचा आहे आणि नैवेद्य पण दाखवायचा आहे. या नैवेद्यामध्ये तुम्हाला बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य करायचा आहे. हा मुख्य नैवेद्य तुम्ही षष्टीच्या दिवशी सुद्धा करू शकता आणि पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. दोन्हीही नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहेत. भगवान शंकराने जनसामान्याच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्यांनी कृपा संपादन करण्याच्या या छोट्याच्या ग्रंथाचा निश्चित आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणून आपण मल्हारी सप्तशती या पाठाचे म्हणजे या ग्रंथाचे वाचन 5, 7, 11 जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे वाचन करायचे आहे. फार पुरातन काळामध्ये मनी आणि मल्ल नावाचे 2 दैत्य होते. त्यांनी सज्जनाचा छळ करायला सुरुवात केली होती. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मनीचल पर्वतावर मोठे युद्ध झाले. या युद्धामध्ये मनी दैत्य शरण आला आणि मैल्य दैत्य ठार झाला. मैल्य दैत्यावरून शंकर भगवानाचा अवतार झाला. म्हणून याला मल्हारी असे नाव आहे. म्हणून मल्हारी सप्तशती हे खंडे नवरात्र म्हणजेच चंपाषष्ठी नवरात्र आपण सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो. जसे आपण देवीचे 9 दिवस उपासना करून नवरात्र साजरा करतो आणि 10व्या दिवशी दसरा साजरा करतो, तशाच पद्धतीनं या ठिकाणी खंडे नवरात्र हे 5 दिवसाचे साजरे केले जाते आणि 6व्या दिवशी चंपाषष्ठी साजरी केली जाते. म्हणजे देव दीपावली हा सण आपण साजरा करतो. जसं आपण दिपावलीमध्ये लक्ष्मीचे वगैरे पूजन करून दिपावली सण साजरा करतो, तसं या 5 दिवसामध्ये देवांची दिपावली असते. युद्ध झाल्यामुळं देव दीपावली साजरी केली जाते आणि 6व्या दिवशी चंपाषष्ठी हा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी देवाला वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, पातीचा कांदा, लसण घालून केलेली शेंगदाण्याची चटणी हा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. अशा पद्धतीनं देवाला प्रसन्न करण्यासाठी हे खंडे नवरात्र हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ह्याला मार्तंड भैरव षड नवरात्र सुद्धा असं म्हणलं जातं. म्हणून सर्वांनी या डिसेंबर महिन्यामध्ये चंपाषष्ठी हा खंडे नवरात्र हा सण जरूर साजरा करायचा आहे आणि प्रत्येकाने आपापल्या घरी खंडे नवरात्र घटस्थापना करायची आहे आणि मल्हारी सप्तशती या पाठाचे सुद्धा वाचन करायचे आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.